हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर सकाळचं टायमिंग आहे, 5:30 वाजले होते. मी उठले, त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी घेतलं, त्यामध्ये लिंबू आणि मध टाकून पिले आणि नंतर आहे ना मग झाडून काढायला घेतलेलं आहे. मी आता तुमच्याबरोबर माझं मॉर्निंगचं जे काही रुटीन असं नाश्त्यापर्यंतचं ते शेअर करणार आहे मी आज. तर आज नाश्त्यासाठी बनवते मी सुजीचे अप्पे. तर रवा म्हणजे रव्याचे आप्पे, रवा घेतलेला आहे मी 1 कप आणि त्याच्यामध्ये आहे ना अर्धा कप दही घातलेले आणि छान पाणी आणि मीठ टाकून ते मिक्स करून बॅटर आहे ना तर ते ठेवून दिलेले मी थोडं 10-15 मिनिटं, म्हणजे रवा चांगला फुलून येतो. तर ते म्हणजे बाजूला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी आता आलेले एक्झरसाईज करण्यासाठी. तर सकाळ सकाळी थोडीशी अर्धा तास तरी मग एक्झरसाईज करत असते मी. तर त्यामध्ये थोडंसं वॉर्मअप आणि थोडेसे काही काही ज्या म्हणजे यूट्यूबला बघूनच मग मी एक्झरसाईज जे असते तर ती करत असते अर्धा तास. आणि एक्झरसाईज कंप्लीट झाले की नंतर बाकीचं सगळं काम. तोपर्यंत छान असं म्हणजे उजळतं आहे पण. आणि एक्झरसाईज केल्या केल्या लगेचच मग आंघोळ करायची नाही, कारण थोडंसं आपलं शरीर जे असतं तर ते थोडंसं गरम झालेलं असते, त्याच्यामुळं मग थोड्या वेळानंतर मग आंघोळ करायची. हे करतानाच पाणी वगैरे तापायला लावून दिलं होतं मी एक्झरसाईज करतानाच. म्हणजे जे आता थंडीचे दिवस आहेत ना, मग 10-15 मिनटं तरी पाणी आहे ना तापवावं लागतं. नाही तर लगेच केलं तर मग ते वरचं वरचं गरम राहतं, खाली मग तसंच थंड पाणी राहतं. आता एक्झरसाईज करून झाली माझी, त्याच्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून आलेली आहे आता. आणि आंघोळ केल्यानंतर मग पहिल्यांदा केस वरती बांधले आणि त्याच्यानंतर मग आता नाश्त्याची तयारी करायची. मला बाकीचं आपलं पीठ जे होतं रवा, तर रवा छान फुललेला आहे आपला. तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला त्यामध्ये ना आपल्याला इनो टाकायचं आहे. आणि 1 टोमॅटो जे आहे, तर कांदा पण नव्हता अवेलेबल माझ्याकडं, टोमॅटो होता अवेलेबल, तर टोमॅटो टाकले. त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि ज्या काही भाज्या असतील तर त्या टाकू शकतो. तर टोमॅटो टाकलं, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि इनो टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. हे बॅटर तयार करते तोपर्यंत फौजी पण आलेले होते ड्युटीवरून. मग बेल वाजल्यानंतर मग आधी दरवाजा उघडला आणि त्यांनी दूध आणि दही आणलं होतं, तर ते पण घेतलं त्यांच्या हातातून. आणि त्याच्यानंतर आता ते फ्रेश व्हायला गेलेले, तोपर्यंत मी इकडं आता हे त्याच्यामध्ये ना आपल्याला जिरा मोहरीचा तडका द्यायचा आहे त्या रव्याच्या बॅटरमध्ये, त्याने छान अशी चव येते. तर ते दिलं आणि थोडीशी मिरची पावडर पण टाकलेली आहे मी, कारण असं पण करू शकतो आपण, पण जरा थोडंसं मला तिखट पाहिजे होतं म्हणून थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये. आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला हवं असेल तर त्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकतो आपण. तर मी धने पावडर आहे ना तर ती टाकलेली होती. आणि इनोचं आहे ना 1 पॅकेट असेल त्यातलं अर्धं पॅकेट आपल्याला इनो टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत मी इकडं आप्पेचं जे भांडं आहे ना तर ते पण तव्यावरती ठेवलं होतं गरम होण्यासाठी. तर थोडंसं प्रीहीट केलं म्हणजे छान होते आप्पे. तर त्यामध्ये आप्पे टाकून दिले म्हणजे घातले. आणि आता इकडं दुसरी फोडणी देते ते दह्याची चटणी करण्यासाठी. तर जिरी मोहरी आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि ते आता आपल्याला दह्यामध्ये टाकून घ्यायचं. तर अशी वेगळ्या पद्धतीने दह्याची चटणी केली तर छान वाटते खायला. तर छान अशी चटणी पण तयार झालेली आहे आणि छान आता आप्पे गरम गरम तयार आहेत आणि दह्याची चटणी पण तयार आहे. तर फौजींना दिलं मी नाश्ता करण्यासाठी. आणि ईशू हर्षू काही उठलेले नव्हते, ते उठले की त्यांना पण देईन. आणि बाहेरचं वातावरण एकदा तुम्हाला दाखवते बघा. सकाळ सकाळचं वातावरण, हे 7 वाजताचं वातावरण आहे. तर नाश्त्याची भांडी वगैरे सगळी क्लीन केली. आपल्याला वाटतं चटकी वाजवली की सगळी कामं व्हावी, पण तसं नाही आहे. थंड पाण्यात हात घातल्यानंतरच मग भांडी पण धुवावी लागतात आणि कपडे पण. तर 10 वाजलेले आहेत आता आणि वरती मी कपडे घातले थोडेसे आणि छोटे छोटे होते ते खालीच घातलेत. आज दिवसभर तर काही ऊनच पडलेलं नाही आहे. चला तर मग आता या ब्लॉगचं इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर आणि हाईप पण करायला विसरू नका.